जय महाराष्ट्र मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला भगिनींना फॉर्म भरायचा असेल, तर ते घरी बसून देखील आपला ऑनलाईन फॉर्म मोबाईलच्या सहाय्याने भरू शकतात. त्याच्यासाठी सर्वात आधी तर तुमच्याजवळ आवश्यक कागदपत्रांचा जर आपण विचार केला, तर तुमचं जे काही महिला भगिनी आहेत त्यांचं आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट त्यांना लागेल. त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आणि अर्जदाराचं हमीपत्र. हे कंपल्सरी डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत. इतर डॉक्युमेंटचा जर आपण विचार केला तर महिलेचा जन्म जर परराज्यात झालेला असेल, तर पतीचं अधिवास प्रमाणपत्र किंवा पतीचं जन्म प्रमाणपत्र किंवा पतीचं रेशन कार्ड जे की 15 वर्षापूर्वीचं असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने महिलेचं बँक पासबुक म्हणजे बँक अकाउंट असणं महिलेचं गरजेचं आहे. बँक पासबुकचा जो काही ऑप्शन आहे तो ऑप्शनल दिलेला आहे. तो तुम्ही अपलोड करू शकतात किंवा तो ऑप्शन तुम्ही सोडून देऊ शकता. त्या ठिकाणी फक्त तुम्ही बँक डिटेल्स फिलअप केल्या तरी त्या ठिकाणी चालत असतं. परंतु शक्यतो करून बँक पासबुकचा पहिला पेजचा जो काही फोटो आहे तर तो तुम्ही फोटो अपलोड करून घ्या. आणि ज्या बँकेत अकाउंट तुम्ही ओपन करणार असणार तर त्या बँकेला तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर सेम नंबर लिंक करून ठेवा, जेणेकरून जे काही पैसे तुम्हाला पडणार आहेत तर ते DBTद्वारे म्हणजेच आधार बेस्ड पेमेंट सिस्टमद्वारे तुमच्या अकाउंटला ते पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. तर हा फॉर्म ऑनलाईन कशा पद्धतीने भरायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी आमच्या ASP मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा. तसेच व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर देखील करा. या ठिकाणी सर्वात आधी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये Google ओपन करायचे. Google ओपन केल्यानंतर सर्वात आधी टाईप करायचं आहे नारी शक्ती दूत. जसे तुम्ही नारी शक्ती दूत असं टाकून प्ले स्टोअरला सर्च करणार त्यावेळी तुमच्यासमोर अशा पद्धतीचा लोगो असलेलं एक ॲप्लिकेशन दिसेल. हे ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ऑलरेडी माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असल्याकारणाने मी डायरेक्टली लॉग इन करतो. ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करणार त्यावेळेस तुम्हाला ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर सुरुवातीला ज्या काही परमिशन असतात त्या अलाऊ करायचे आहेत. अलाऊ केल्यानंतर न्यू यूजर रजिस्ट्रेशन करून मग लॉग इन करायचं आहे. न्यू यूजर रजिस्ट्रेशन करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. काही बेसिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुमचं नाव वगैरे या गोष्टी फिलअप करायच्या आहेत. आता आपण ऑलरेडी संपूर्ण लॉग इन प्रोसेस केल्यामुळे आपण या ठिकाणी डायरेक्टली मोबाईल नंबर टाकू आणि लॉग इन बटनवरती क्लिक करू. ज्यावेळेस लॉग इन बटनवरती क्लिक करू त्यावेळेस एक OTP आपल्या मोबाईल नंबरवरती सेंड करण्यात येतो. तर तो मोबाईल नंबरवरती जो काही OTP आलेला आहे तर तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या बटनवरती क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस आपण व्हेरीफाय OTP या बटनवरती क्लिक करतो तर त्यावेळेस आपण पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होत असतो. आता या ॲप्लिकेशनचं एक वैशिष्ट्य म्हणजे या ॲप्लिकेशनमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग होत नसल्याने थोडं तुम्ही या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. दुसऱ्या मोबाईलच्या सहाय्याने स्क्रीन रेकॉर्डिंग केलेली आहे त्याच्यामुळे फॉर्म तुम्हाला थोडा क्लिअर दिसणार नाही, परंतु तुम्ही प्रत्यक्ष प्रोसेस करणार तर त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी समजून जाईल. या ठिकाणी सर्वात आधी महिलेनं पूर्ण आपलं संपूर्ण नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर 2 नंबरच्या कॉलममध्ये पतीचे किंवा वडिलांचे नाव, आता लग्न झालेलं असेल स्त्रीचं तर त्याने पतीचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर जर लग्न झालेलं नसेल तर आपल्या वडिलांचं नाव टाकायचं आहे. नंतर जन्मतारीख निवडायची. जन्मतारीख निवडल्यानंतर संपूर्ण तुमचा जो काही पत्ता आहे तर तो पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. आता हा पत्ता टाकत असताना बऱ्याच महिला भगिनी या ठिकाणी कन्फ्युजनमध्ये असतात. ते आपल्या जन्मानुसार पत्ता टाकत असतात, परंतु पत्ता टाकत असताना आपल्या आधार कार्डनुसार पत्ता टाकायचा आहे. संपूर्ण माहिती आधार कार्डवरची जशी दिलेली आहे तशा पद्धतीने संपूर्ण मराठी माहिती मित्रांनो इथं संपूर्ण माहिती तुम्ही आधार कार्ड प्रमाणे फिलअप करून घ्यायची. त्याच्यानंतर वैवाहिक स्थितीचा जो काही कॉलम आहे तर त्या ठिकाणी तुमचा जर विवाह झालेला असेल तर यस करायचं आहे किंवा विवाह झालेला नसेल तर अविवाहित असणार तर अविवाहित किंवा घटस्फोटित जे काही तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी निवडायची. त्याच्यानंतर महिलेचा जन्म परराज्यात झालेला आहे का, जर झालेला असेल तर होय बटनवर क्लिक करायचं आणि नसेल तर नाही बटनवर क्लिक करायचं. परराज्यात झालेला असेल होयवर क्लिक केलं तर कोणत्या राज्यात झाले त्याचे डिटेल्स त्या ठिकाणी फिलअप करावे लागतील आणि नाही असेल तर मग बाकी डिटेल्स तशा सोडायच्यात. त्याच्यानंतर तुमच्या बँकेच्या डिटेल्स त्या ठिकाणी फिलअप करायचे ज्या बँकेत तुमचं अकाउंट असेल तर. त्याच्यानंतर तुमच्या बँकेशी तुमचा आधार नंबर लिंक आहे का, असेल तर होय बटनवरती क्लिक करा, अन्यथा नाही बटनवर क्लिक करा. शक्यतो करून तुमच्या आधार कार्डला तुमचं बँक लिंक करून घ्या. आता तुमचं जे काही बँक लिंक आहे की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर त्याच्यावर पण आपण व्हिडिओ लवकरच आणणार आहोत. तो व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला समजू शकतं की कशा पद्धतीने आपण या ठिकाणी आपलं बँक आधार कार्डशी लिंक आहे की नाही चेक करू शकतो. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत आणि जे काही हमीपत्र आहे तर त्या हमीपत्रावरती टिक करायचे आणि त्याच्यानंतर स्वीकारा या बटनवरती क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही हमीपत्र स्वीकारतात
त्यानंतर तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट वगैरे अपलोड झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची संपूर्ण माहिती दिसते. नंतर माहिती जतन करा या बटनवरती क्लिक करायचं आहे. आता हे मी सिक्युरिटी रिझनमुळे ब्लर केलेलं आहे. तर ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार त्यावेळी ज्यावेळी तुम्ही माहिती जतन करा या बटनवरती क्लिक करतात त्यावेळी तुमच्यासमोर अशा पद्धतीचे डॉक्युमेंट दिसतात. तर हे डॉक्युमेंट तुम्ही बघून घ्यायचे, त्याच्यानंतर सबमिट करायचे. तुम्हाला संपूर्ण फॉर्म या ठिकाणी बघायला मिळेल. अतिशय सोपी प्रोसेस आहे. जर एकदा व्हिडिओ बघितला तर तुम्ही घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने कुठलीही महिला भगिनी या ठिकाणी स्वतःचा आणि आपल्या इतर घरातील व्यक्तींचा देखील या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ASP मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीने व्हिडिओला जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत शेअर अवश्य करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद मित्रांनो.